सर्व एका म्हणजे आज एक तासाच्या अगोदर तुम्हाला निरोप मिळाला आणि तुम्ही सर्व जमले म्हणून तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. पल्लवीताईंची मी ओळख अशी करून देतो की पल्लवीताईचे जे वडील होते ते रेणके बाळकृष्ण रेणके जे आहेत त्यांनी ते केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार जेव्हा होतं तेव्हा रेणके आयोग नेमला गेला होता आणि त्याच्यामध्ये जे भटक्या विमुक्तांचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. जवळपास माझ्या मते 600 पानांचा तो रिपोर्ट त्या काळामध्ये त्यांनी तो लिहिला होता पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. आपल्या भुसावळला पण त्यांना आपण बोलवलं होतं त्यावेळेला जवळपास आपल्या 45 तासी आपण एकत्र केलं होतं त्यावेळेला 5000 लोक आपण एकत्र केलं तेव्हा अण्णा आले होता. तर आता सुद्धा ताई मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य होत्या त्या आणि त्यांनी त्यावेळेला आपल्या समाजाचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडतायत. म्हणजे जिथे जिथे आता ते अन्याय अत्याचार असेल त्या भागामध्ये जाऊन त्या समाजाला आधार देण्याचं काम ताई करतायत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून दौऱ्यावर आहेत आणि तिथे भटका समाज आहे त्यांना भेटतात, त्यांना समजून सांगतायत आणि आपल्या इथे त्या आल्यात आणि आपल्याला सुद्धा तिथून मार्गदर्शन करतील. महाविकास आघाडी आणि खास करून शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी पवार पक्षचे सगळे तालुका अध्यक्ष आणि माजी सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष उपस्थित सर्व कार्यकर्ते भटके मुक्तांच्या संघटनेमधले कार्यकर्ते आमचे माने दादा माने ताई त्याचप्रमाणे आमच्या जळगावमध्ये निर्भय बनू आंदोलन जे आहे जे सगळ्या समाजामध्ये म्हणजे निर्दलीय राहून लोकांना जाणीव जागृतीचं काम करत आहे की लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला एक राजकीय भूमिका घ्यावी लागेल आणि राजकीय भूमिका घेताना महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. याचं प्रमुख काम करत असलेल्या प्रणेते आमच्या वासंतीताई दिघे, आमचे भटक्यामुक्त जाती जमाती काँग्रेस विभागाचे महासचिव सुधाकर भाऊ बडगुजर जे जळगाव भुसावळ तालुक्यातलेच आहेत, पुऱ्या पाण्याला राहतात. जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आमच्या विजयंती विभागाचे माननीय सुभाष जाधव साहेब, ते BDO होते पण त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन आता राजकीय आणि सामाजिक कार्याला स्वतःला झोकून दिलेलं आहे. आम्ही प्रामुख्याने इकडे पूर्ण जळगाव मध्ये रावेर आणि जळगाव लोकसभा दोन्ही लोकसभांचा दौरा करत आहोत आणि तात्पर्य एकच आहे आमचं पोटतिडकीने की ही लोकशाही टिकली पाहिजे. कारण का लोकशाही टिकली तर आपल्या निवडणुका होतील. जे आपण म्हणतो की ताई पुढच्या भावी नगरसेवक आहेत, हे भावी नगरसेवक आहेत, कोण भावी आमदार आहेत, हे जे आपण म्हणत आहोत हे टिकेल तेव्हाच जेव्हा आपली लोकशाही टिकेल आणि लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा मोदी पाय उतारू. जोपर्यंत मोदी राहील तोपर्यंत काही आपलं भवितव्य नाही. आणि म्हणून आम्ही आमची जबाबदारी म्हणून की बाबा आम्ही भटक्यामुक्तांचं काम करतो तर भटक्यामुक्तांपर्यंत पोहोचून त्यांना जाणीव जागृती केली पाहिजे की आपल्या विकासासाठी खऱ्या अर्थाने आतापर्यंत जे काम केलं ते काँग्रेसने केलेलं आहे. जसं मी म्हटलं की शरद पवार साहेबांनी आमच्या कैकाडी समाजातल्या म्हणजे अगदी निग्लेक्टेड माणसाला ज्यांना घर नाही किंवा जे अगदी गुन्हेगारीचा शिक्का असलेला पण साहित्यिक असलेले आमचे लक्ष्मण माने साहेब साताऱ्याचे, त्यांना जेव्हा काँग्रेस एकसंघ होता तेव्हा शरद पवार साहेबांनी त्यांना MLC देऊन आमदार बनवलेला आहे. त्यांच्या आधी आमच्या भटक्या जमातीतील एकदम छोटी जात चित्रकथी ती लोकांना माहिती पण नाही, त्या चित्रकथी समाजातले दौलतराव भोसले म्हणून होते, त्यांना MLC दिली होती आणि त्यांना आमदार केलं होतं. म्हणजे त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की बाबा हा समूह जो आहे तो वंचित आहे, निवडून येऊ शकत नाही, अगदी स्कॅटर्ड आहे, म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये राहतो पण यांचे प्रश्न गंभीर आहेत तर यांना व्हॉइस दिला पाहिजे, यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि प्रतिनिधित्व देण्याचं काम पवार साहेबांनी अगदी सुरुवातीपासून केलेलं आहे. त्याला काँग्रेसची पण भर पडलेली आहे की 2006 मध्ये भटक्या विमुक्तांचा सर्वांगीण अभ्यास व्हावा. कारण का भटक्यामुक्तांमध्ये कोणत्या जाती येतात हे कोणालाच माहिती नाही. जवळपास 1,500 जाती या भारतामध्ये आहेत भटक्यामुक्तांच्या. मुख्य जाती 600 आणि त्यांच्या उपजाती असं मिळून 1,500 जातींचा तो मोठा समूह आहे. त्या समूहाला संविधानिक हक्क मिळाले पाहिजेत, त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, शिक्षणाचे अधिकार मिळाले पाहिजेत. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून माननीय सोनिया गांधींनी एक आयोग नेमला, जे आयोगाचे अध्यक्ष माझे वडील बाळकृष्ण रेणके साहेब होते. त्यांनी अगदी भारतामध्ये सगळ्या राज्यांमधल्या, सगळ्या जिल्ह्यांमधल्या, सगळ्या तालुक्यांमधल्या, सगळ्या गावांमध्ये पालावाडा रस्त्यांवर जाऊन तो अहवाल लिहिला, अभ्यास केला आणि 600 पानाचा दिलाय, ज्याच्यामध्ये आमच्या भटक्यामुक्तांसाठी खूप मोठे क्रांतिकारी शिफारशी आहेत की आमची जातीय जनगणना झाली पाहिजे. आता ही जातीय जनगणना फक्त भटक्यामुक्तांची नाही, आपल्या OBC समुदायासाठी पण खूप महत्वाची आहे. कारण का जोपर्यंत आपली जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत आपला, कारण आम्ही राज्यात जरी भटक्यामुक्त वेगळे असलो तरी केंद्रात आम्ही OBC आहोत. त्याच्यामुळे OBC म्हणून पण आमची ती मागणी होती की बाबा आम्हाला जातीय जनगणना ही झाली पाहिजे आणि हक्काचा वाटा आम्हाला आमचा मिळाला पाहिजे.
राजकारणात असेल, निधीमध्ये असेल, सगळ्याच बाबतीत. तर ही जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. त्याला समर्थन शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे, त्याला समर्थन उद्धव ठाकरे गटाने दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जातनिहाय जनगणनेला पाठिंबा हा दिलेला आहे. रेणके आयोगाच्या बाबतीत राहुल गांधींनी जो न्यायपत्र दिलेलं आहे, म्हणजे काँग्रेसचं आमचं जे वचननामा आहे, जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही सत्तेत इंडिया आघाडीचं सरकार मित्र पक्षांच्या माध्यमातून जर केंद्रात आलं तर आम्ही रेणके आयोग जसाच्या तसा लागू करू आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जर रेणके आयोग लागू झाला तर भटक्या पालांमध्ये, वस्त्यांमध्ये सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही विकासाचा. त्याच्यामुळे आम्ही ती जाणीव जागृती करतोय की बाबा इकडचं राजकारण जे आहे हे हिंदू मुस्लिम, पाकिस्तान चीन, पाकिस्तान भारत या मुद्द्यांवर भरकटवलं जात आहे. लोकांचे जे जगण्याचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर राजकारणच होत नाही आहे, त्याच्यावर चर्चाच होते आणि ती चर्चा फक्त आपल्या महाविकास आघाडी पक्षांमध्येच होत आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रमुख कार्य, नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही सगळ्या तिन्ही पक्षातले जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आलो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण भटकेमुक्तांच्या बाबतीत प्रकर्षाने म्हटलं पाहिजे की बाबा आपण आवाजहीन समुदाय आहोत आणि आपला आवाज जो बनतोय तो महाविकास आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि खास करून इथे शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे जे उमेदवार आहेत श्रीराम दयाराम पाटील, तर त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं आणि त्याच्यामध्ये आपल्या भटकेमुक्तांचा वाटा मोठा असणं हे गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून इथे जेवढे भोई असतील, कैकाडी असतील, वैदू असतील, भारतीय इराणी असतील, अजून धनगर असतील, वंजारी असतील, बंजारा असतील, असे अनेक जाती जमाती छोटे छोटे असतात, पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणे की बा या वेळेला आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला राष्ट्रवादी गटाचे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं ही आपली गरज आहे. आपण उमेदवार आहेत असं समजून इलेक्शन हातात घेतलं पाहिजे असं आवाहन मी तुम्हाला करते. कारण तुम्ही तुमचं समाजामध्ये स्थान आहे. कैकाडी समाजाच्या बाबतीत पण खूप चांगला मोठा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता, कारण का आमचे कैकाडी काय झालंय की विदर्भामध्ये SC मध्ये आहेत आणि बाकीच्या महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये आहेत. फक्त ते विदर्भात SC मध्ये, मग ते क्षेत्रबंध उठवायचं काम होतं की सगळ्या महाराष्ट्रामधल्या कैकाडींना जे आहे ते SC मध्ये टाकायचं. संसदेपर्यंत ते गेलेलं आहे. बार्टीमधून त्याचा रिपोर्ट कारण मी स्वतः त्याच्यावर काम केलेलं आहे. सगळं सर्वेक्षण करून सगळा इतर राज्यांमधला अभ्यास करून क्षेत्रबंधन उचलण्यासाठीचा जो अहवाल होता तो दिलेला आहे. त्याच्यानुसार संसदेमध्ये आता तो पोहोचलेला आहे. तिथेही निर्णय झालेला आहे, पण अंमलबजावणी मोदी काही करत नाही आहे. त्याच्यामुळे ते तिकडे अडकलेलं आहे. तर असे चांगले चांगले निर्णय आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांचे समाजाचे प्रश्न निकाली काढण्याचे होत आहे. तर याचा प्रचार प्रसार पण होणं गरजेचं आहे. आता प्रचार प्रसार करण्यासाठी कमी वेळ असला तरी जर व्हॉट्सअप आहे, आपलं समाज माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की बाबा आताची घडी जी आहे ती जास्तीत जास्त मतदान आपल्या समुदायाचं होणं, कारण का आता 13 तारखेला आहे, उद्या प्रचार संपेल. आता आपली अर्धी लढाई आपण तेव्हा जिंकतो जेव्हा आपण आपल्या बूथवर 100% मतदान करून घेतो. बूथवरची यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. तर ती बूथवरची यंत्रणा राबवण्यासाठी आमचे काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे आमच्या काहींचे पदाधिकारी त्यांना सांगेल की बाबा सगळ्यांनी विश्वासात घेऊन एकमेकांना सहकार्य करून पहिल्यांदा बूथवरची यंत्रणा जी आहे, कारण तिकडे आपण अर्धी लढाई जिंकलो की अर्धी लढाई जिंकतो आपण, की मतदान बाहेर काढलेलं मतदान आपल्या पक्षाच्या उमेदवारांना करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं काही आपल्याला सामंजस्याने एखादा निर्णय सगळ्यांना मिळून करता येईल, त्याच्यामध्ये आपला सहभाग कसा होईल असंही मी तुम्हाला आवाहन करेन की आपल्या समाजातल्या लोकांना पण सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्याला 3 नंबरचं बटन जे आहे ते त्या बटनाच्या समोरचं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस यांना मत देऊन आपले उमेदवार जे आहेत श्रीराम दयाराम पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणं हे आपलं कर्तव्य समजून आवाहन करावं अशी मी विनंती तुम्हाला करते. धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली.